अण्णाने महाराष्ट्राचा अत्यंत ॲक्टिव्ह असणारा नेता हरपलेला आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर असताना त्यांचं काम अत्यंत उत्कृष्ट अशा पद्धतीने होतं. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांनी अनेक वर्षे शिवसेनेमध्ये काम केले होते आणि शिवसेनेमध्ये असले तरी पूर्वीच्या काळामध्ये तशी शिवशक्ती बिनशक्ती आम्ही तशी एकत्र नव्हतो. तर माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या आव्हानानंतर मी त्यांना 2011 मध्ये भेटलो होतो आणि बाळासाहेब म्हणाले होते की शिवशक्ती बिनशक्ती एकत्र आली पाहिजे आणि मी सर्व पत्रकारांशी, विचारवंतांशी, कार्यकर्त्यांशी बोलू. मी शिवशक्ती बिनशक्ती एकत्र येण्यासाठी मी माझी भूमिका घेतली आणि त्यावेळेपासूनही माझे संबंध मनोज यांच्याशी चांगले होते. त्यावेळेला मी लोकसभेमध्ये निवडून आलो होतो 1998 मध्ये, 99 मध्ये, 2004 मध्ये. एकदा माननीय मनोज जोशीजी हे लोकसभेचे स्पीकर होते आणि त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने चालवलं होतं. मी माझ्या पक्षाचा एकटा खासदार असतानाही मला त्याने अनेक वेळेला त्या ठिकाणी बोलण्याची संधी दिली होती आणि असंच खेळत राहणार अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व होतं. सर्व पक्षाच्या सर्व अनेक क्षेत्रामधल्या लोकांचा त्यांचा जवळचा संबंध होता आणि असे मनोज जोशी आज आपल्यामध्ये राहिले नाही. रिपब्लिकन पक्षाचा एक जवळचा मित्र हरपलेला आहे. माझ्याशी व्यक्तिगत पातळीवर त्यांचे संबंध अत्यंत चांगले होते. अनेक वेळेला गणेशोत्सवाच्या निमित्ताने त्यांच्या घरी जाऊन त्यांना शुभेच्छा दिलेल्या होत्या आणि अशा पद्धतीनं अनेक वर्ष महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये, समाजकारणामध्ये, शिवसेनेमध्ये अत्यंत ॲक्टिव्हपणे राहिलेले, अत्यंत मुत्सद्दी अशा पद्धतीचे ते होते आणि त्यांच्या कार्यामुळं महाराष्ट्राचं मोठं नुकसान झालेलं आहे. त्यांच्यासारखा नेता जो नेहमी सगळ्यांची चांगले संबंध ठेवणारा नेता जो आहे तो आज आपल्यामध्ये नाही. त्यामुळं महाराष्ट्राला मोठा धक्का बसलेला आहे. महाराष्ट्राचा एक लोकप्रिय अशा पद्धतीचा नेता हरवलेला आहे. मी माननीय मनोज जोशी यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने नरेंद्र मोदी सरकारमधील सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाचा राज्यमंत्री म्हणून, आंबेडकरी चळवळीमधला कार्यकर्ता म्हणून मी त्यांना भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो. जय भीम, जय भारत, जय महाराष्ट्र.